श्री स्वामी समर्थ. तुळ राशी व्यक्तींनो, ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्यासाठी संघर्ष संपवून यशाची नवीन दारे उघडणारा ठरू शकतो. अनेक दिवसापासून अडकलेले कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीत मोठी संधी, व्यवसायात वाढ, आर्थिक लाभ आणि नशिबाची जोरदार साथ मिळण्याचे संकेत आहेत. पण या महिन्यात एक छोटी चूकही तुमचे मोठे नुकसान करू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत ऑगस्ट 2026मध्ये तुळ राशीच्या व्यक्तींनी काय करावे, काय टाळावे आणि कोणत्या संधीचा लाभ घ्यावा. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तुळ राशीचे ऑगस्ट 2026चे सविस्तर मासिक राशी भविष्य. या महिन्याचा मुख्य मंत्र आहे संतुलन ठेवा आणि योग्य संधीचा फायदा घ्या. तुळ राशीचे चिन्ह म्हणजे तराजू. त्यामुळे या महिन्यात तुमचे यश हे तुमच्या संतुलित विचारावर आणि योग्य निर्णयावर अवलंबून असेल. ऑगस्ट महिना तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. गेल्या काही महिन्यातील अडथळे आता कमी होऊ शकतात. ज्या गोष्टीसाठी तुम्ही सातत्याने मेहनत घेत होतात त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील. आत्मविश्वास वाढेल आणि लोक तुमच्या कामाची दखल घेतील. हा महिना धैर्य, मेहनत आणि योग्य नियोजनाचा आहे. महिन्याच्या सुरुवातीला काही नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात. कुटुंबाच्या मदतीने आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार किंवा नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. 9 ऑगस्टनंतर करिअरमध्ये मोठी प्रगती. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याचे संकेत आहेत. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या मेहनतीची देखील दखल घेतली जाईल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा सरकारी क्षेत्रात प्रयत्न करण्यासाठी हा काळ आशादायक ठरू शकतो. 17 ऑगस्टनंतर आर्थिक लाभाचे योग. महिन्याच्या उत्तरार्धात आर्थिक बाबतीत चांगल्या बातम्या मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात. पूर्वी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कामे, परवानग्या किंवा कागदपत्राशी संबंधित अडथळे दूर होऊ शकतात. तुमच्या अनेक जुन्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. या महिन्यात भावना आणि व्यवहार यामध्ये योग्य समतोल राखा. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना सर्व बाजू तपासून घ्या. शांत मनाने घेतलेले निर्णय तुम्हाला पुढे नेतील. गेल्या काही काळात आलेल्या अडचणीमुळे आत्मविश्वास कमी झाला असेल, पण आता परिस्थिती बदलू शकते. तुमचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा योग्य वेळ निर्माण करण्याचा प्रयत्न करा. तुमची मेहनत नक्कीच फळ देईल. या महिन्यात नवीन नोकरी, नवीन व्यवसाय, नवीन ओळखी किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. बदलांना घाबरू नका. योग्य तयारी आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर तुम्ही मोठे यश मिळवू शकता. आता जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, कुटुंब, प्रेमसंबंध, आरोग्य आणि कोणत्या गोष्टीपासून सावध राहणे आवश्यक आहे. ऑगस्ट 2026 हा महिना करिअरच्या दृष्टीने तुळ राशीसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. तुमच्या मेहनतीची दखल वरिष्ठ अधिकारी घेऊ शकतात. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर या महिन्यात चांगली संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम दिसू शकतात. या महिन्यात तुमची मेहनत आणि आत्मविश्वास तुमची खरी ओळख ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ऑगस्ट महिना प्रगतीचा ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर आणि नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या सहकार्यामुळे व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. ऑनलाईन व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग, आयात निर्यात, शिक्षण, सेवा क्षेत्र आणि स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. मोठा व्यवहार करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे नीट तपासून घ्या. या महिन्यात उत्पन्न वाढण्याचे चांगले योग आहेत. पूर्वी अडकलेले पैसे मिळू शकतात. अतिरिक्त उत्पन्न, नवीन मार्ग तयार होऊ शकतात. गुंतवणुकीबाबत योग्य सल्ला घेऊन निर्णय घेतल्यास भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. मात्र पैसा आला म्हणून अनावश्यक खर्च करू नका. बचत आणि आर्थिक नियोजनावर भर द्या. घरातील वातावरण आनंदी राहू शकते. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. वडीलधाऱ्यांचा सल्ला आणि आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरू शकतो. घरात एखादे शुभ कार्य, आनंदाची बातमी किंवा कौटुंबिक समारंभाचे योग दिसत आहेत. नात्यामध्ये प्रेम आणि आदर टिकवून ठेवा. प्रेमसंबंधामध्ये संयम आणि विश्वास आवश्यक आहे. लहान गैरसमज मोठे होऊ देऊ नका. जोडीदारासोबत मोकळेपणाने संवाद साधा. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख किंवा लग्नाची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. प्रेमात घाई करण्यापेक्षा समजूतदारपणे निर्णय घ्या. या महिन्यात आरोग्य चांगले राहण्याची शक्यता असली तरी काही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः पचनाशी संबंधित त्रास, डोळ्यांचा थकवा आणि ताण यांची काळजी घ्या. वेळेवर जेवण करा. पुरेसे पाणी प्या. दररोज थोडा व्यायाम, योग किंवा प्राणायाम केल्यास शरीर आणि मन दोन्हीही निरोगी राहतील. ऑगस्ट महिन्यात टाळावयाच्या 5 मोठ्या चुका. अनावश्यक चैनीवर जास्त खर्च करू नका. गरज आणि इच्छा यामधील फरक ओळखा. वडील किंवा ज्येष्ठ व्यक्तींशी वाद घालू नका.
त्यांचा सल्ला तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. कोणतेही कागदपत्र न वाचता स्वाक्षरी करू नका. नोकरी, व्यवसाय किंवा मालमत्तेशी संबंधित प्रत्येक कागद काळजीपूर्वक तपासा. टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. प्रत्येकाला उत्तर देण्यात वेळ घालवू नका. तुमचे कामच तुमचे उत्तर ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. लहान त्रास वेळेवर तपासा. योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित दिनचर्या पाळा. ऑगस्ट महिना तुम्हाला सांगतो की संतुलित विचार, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळेच मोठे यश मिळते. स्वतःवर विश्वास ठेवा, संधी ओळखा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची तयारी ठेवा. आता जाणून घेऊया या महिन्यात कोणते आध्यात्मिक उपाय करावेत, कोणत्या चांगल्या सवयी अंगीकाराव्यात आणि ऑगस्ट 2026 अधिक यशस्वी कसा बनवता येईल. ऑगस्ट महिन्यात तूळ राशीच्या व्यक्तींना माता महालक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करावी. विशेषतः प्रत्येक गुरुवार स्वच्छ मनाने महालक्ष्मीसमोर तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. शक्य असल्यास महालक्ष्मी अष्टक किंवा श्रीसूक्त यांचे पठण करावे. अशी श्रद्धा आहे की यामुळे आर्थिक स्थैर्य, घरातील सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. गुरुमंत्राचा जप करा. या महिन्यात ज्ञान, योग्य निर्णय क्षमता आणि भाग्यवृद्धीसाठी हा मंत्र जपणे शुभ मानले जाते. ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमः. दररोज सकाळी किंवा गुरुवारी किमान 108 वेळा श्रद्धेने जप करण्याचा प्रयत्न करा. मंत्र जपामुळे मन शांत राहते आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तूळ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे शुक्राशी संबंधित काही साधे उपाय लाभदायक ठरू शकतात. शुक्रवारी गरजू महिलांना पांढऱ्या रंगाच्या वस्तू किंवा गोड पदार्थ दान करा. घरात स्वच्छता आणि सुगंधी वातावरण ठेवा. नातेसंबंधामध्ये प्रेम, आदर आणि गोड बोलण्याला महत्त्व द्या. हे उपाय श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने केल्यास मानसिक समाधान मिळू शकते. या महिन्यात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, पण त्याचबरोबर खर्चावरही नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अनावश्यक खरेदी टाळा. भविष्यासाठी बचत करा. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. नातेसंबंध जपा. कुटुंब, जोडीदार आणि मित्रांसोबत अधिक वेळ घालवा. लहान गैरसमज त्वरित दूर करा. रागाऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारा. तुमचे शांत आणि समजूतदार वागणे अनेक नाती अधिक मजबूत करू शकतात. कामाच्या धावपळी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. रोज चालणे, योग, प्राणायाम किंवा ध्यान करण्याची सवय लावा. पचनसंस्था, डोळ्याचे आरोग्य आणि झोप याकडे विशेष लक्ष द्या. ताण वाढल्यास विश्रांती घेण्यास अजिबात संकोच करू नका. या महिन्यात एकच मंत्र लक्षात ठेवा. संतुलित विचार, योग्य नियोजन आणि योग्य वेळी केलेली कृती तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. स्वतःवर विश्वास ठेवा. संधीची वाट पाहू नका, तर संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. मित्रांनो, ऑगस्ट 2026 हा महिना तूळ राशीसाठी करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभ, भाग्याची साथ आणि नवीन संधीचा महिना ठरू शकतो. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळू शकते. या महिन्यात फक्त या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. संतुलित निर्णय घ्या, अनावश्यक खर्च टाळा, मेहनत आणि संयम कधीही सोडू नका. असे केल्यास हा महिना तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडू शकतो. जर तुमची रास तूळ असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता असे नक्की लिहा. ऑगस्ट महिन्यात तुम्ही कोणते ध्येय पूर्ण करणार आहात तेही कमेंटमध्ये आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्य, ग्रहगोचर आणि आध्यात्मिक माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि सकारात्मक विचारांनी पुढे चला. नमस्कार.